नमस्कार मित्रांनो, स्टॉक मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी भूषण आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत करतो। चला मित्रांनो, बघूया आज मार्केटने काय परफॉर्म केलं आणि उद्यासाठी मार्केटचे इम्पॉर्टंट लेवल काय काय। मित्रांनो, आजच्या दिवशी जे म्हणजे उद्याच्या दिवशी जे फिन निफ्टीची एक्सपायरी आहे, त्याच्यामुळे मी आपल्याला फिन निफ्टी विषयी डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, या ठिकाणी मी फिन निफ्टीचा चार्ट लावलेला आहे। डेलीचा या ठिकाणी टाइम फ्रेम आहे, जी फायनल क्लोजिंग आपल्याला मिळालेली आज 21,182 ची आपल्याला क्लोजिंग मिळालेली, म्हणजे जो आपला सायकोलॉजिकल रेजिस्टन्स पॉइंट होता, जो की 21,000 होता, त्याला मार्केटने इथं खूप चांगल्या प्रकारे आपल्याला ब्रेक करताना इथं दिसत आहे। जवळजवळ आपण बघू शकता लास्ट डेच्या क्लोजिंग पासून आपण अप्पर साइडला 250 पॉईंट इथं अप्पर साइडला आपण गेलो होतो। त्याच्यानंतर आपण 200 पॉईंट या ठिकाणी अप्पर साइडला येऊन इथं मूव्ह केलेले। याला जर आता आजचा दिवस जर तुम्ही बघितला, फार इंटरेस्टिंग दिवस होता। या ठिकाणी जर याला 5 मिनिटाचा टाइम फ्रेम मी जर शिफ्ट केला मित्रांनो, तर इथं आपल्याला दिसत आहे एक 5 मिनिटाची मोठी ग्रीन कॅन्डल बनवल्यानंतर मार्केटने ह्या झोन मध्ये आपला पूर्ण दिवस जो इथं पूर्ण स्पेंड केलेला आहे। म्हणजे याला आपण म्हणू शकतो सम काइंड ऑफ एकदम डेड मुवमेंट होती, कुठल्याही प्रकारची मुवमेंट या ठिकाणी झालेली नाही। जर आपण या ठिकाणी ह्या कॅन्डल वरती जर कॉल साइडला ट्रेड घेतला, नंतर इथं पुट साइडला म्हणजे इथं डाऊन गेलं, मार्केट डाऊन गेल्यानंतर परत अप गेलं, परत डाऊन, परत अप, परत डाऊन करत करत या ठिकाणी आज जर आपल्यापैकी कोणी फिन निफ्टी वरती जर ट्रेड केला असेल तर भरपूर सारे स्टॉप लॉस आपण खाल्लेले असतील किंवा झाले आपले असतील। ठीक आहे, मी तुम्हाला 3 दिवसापासून माझे प्रॉफिट अँड लॉस शेअर करतोय, आज पण मी तुमच्यासोबत शेअर करा। तो आपण या ठिकाणी लक्ष द्या। मी क्वांटिटी इथं हाईड केलेली मुद्दाम काही कारणामुळे, कारण आपल्याला फक्त जो रोल आहे रोल समजणं गरजेचं आहे। इथं बघू शकता 9:35 ला, याला मी थोडंसं कमी करून घेतो, जस्ट अ मिनिट। 9:35 ला जो आहे ना, मी एक ट्रेड घेतला होता। या ठिकाणी आपण कॉल साईडचा आपला ट्रेड होता। या कॉल साईडच्या ट्रेड मध्ये 37 वरती बाय होता, 29 वरती सेल केलेला आहे। म्हणजे जवळजवळ इथं एक 8 पॉईंट समथिंग या ठिकाणी एक लॉस झालेला आहे। लॉस झाल्यानंतर एक डबल एक ट्रेड टाकला होता, त्याला कॅन्सल या ठिकाणी झाला। त्याच्यानंतर एक ट्रेड मी या ठिकाणी टाकला, जो की येतोय आपला 46.20 चा आपला इथं ट्रिगर होता बाईंगची। त्याच्यानंतर आयचा एक आपल्या ट्रेलिंग मध्ये हाईट झाला, म्हणजे या ठिकाणी 2 पॉईंट इथं प्लस झाले। म्हणजे जवळजवळ आज 6 पॉईंट मायनस मध्ये विथ या ठिकाणी आपण ब्रोकरेज पण इथं आपण कन्सिडर करू शकता। आणि जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल वरती पण मी आपल्याला क्लिअर कट या ठिकाणी सांगितलं होतं की आजचा जो ट्रेड आहे इथं पूर्ण कुठल्याही प्रकारची मूव वगैरे नाहीये आपल्यासाठी। मी ऑलरेडी हे मी इथं 12 वाजता इथं अपडेट केलं होतं, त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची इथं मूव आली नाही। ठीक आहे, आता उद्याची एक्सपायरी डेट आहे। उद्याच्या एक्सपायरीसाठी आपल्याला सर्वात पहिले डेली टाइम फ्रेम वरती कन्सिडर करणं गरजेचं आहे की मार्केटची सध्या इच्छा काय आहे। ठीक आहे, आता एक मार्केटचा हा जो बॉक्स होता ना, या बॉक्सच्या साईडला आपण एक सक्सेसफुल इथं ब्रेकआउट करण्यास सक्सेसफुल झालो। आणि त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे इथं सस्टेन केलेलं आहे। म्हणजे ही जी फायर फायटिंग चालू होती बायर आणि सेलर मध्ये, ह्या फायर फायटिंग मध्ये बायर आताच्या कंडिशन मध्ये स्ट्रॉंग होतेच आणि ती फायटिंग आता विन झालेली ते दिसत आहे। म्हणजे आता मार्केट जो आहे ते मार्केट एक स्ट्रॉंग सपोर्टचं काम करेल। 21,000चा जो लेवल आहे हा आपल्यासाठी एक स्ट्रॉंग सपोर्टचं काम करेल, ज्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे। 21,500 हा आपल्यासाठी नेक्स्ट सायकोलॉजिकल टार्गेट राहील, जो की मार्केटला जर हिट करायचा असेल तर सगळ्यात आधी हा जो तुम्हाला गॅप दिसतोय डेली टाइम फ्रेम वरती, याला मी थोडंसं झूम आउट करतो, आपण लक्ष द्या। या ठिकाणी गॅप दिसतोय मित्रांनो आपल्याला हा डेली टाइम फ्रेम वरती। हे बघा, हा जो गॅप दिसतोय हा या कॅन्डलचा, ह्या गॅपला मार्केटला इथं फील करण्यासाठी मार्केट बरोबर ह्या राऊंडला फर्स्ट त्याचं एक टार्गेट तिथे घेऊ शकतो, जो की तो 21,400च्या लेवल वरती। आता जर तुम्हाला डाऊन साईडला जर ट्रेड करायचं असेल किंवा तुमचं जर डेली टाइम फ्रेम वरती जर तुमचा स्टॉप लॉस असेल, तो स्टॉप लॉस तुम्ही या ठिकाणी 21,000चा लावू शकता। 21,000च्या खाली जोपर्यंत मार्केट जात नाही तुम्ही त्याला बिंदास होल्ड करू शकता ऑन डेली टाइम फ्रेम वरती। आता याला मी 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती शिफ्ट करतो, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की उद्याच्या डेटला आपल्याला काय ट्रेड करायचे। ऑल्दो आपल्याला मार्केट जर बघताय तुमचा हा जो बेस बनवल्यानंतर मार्केटने आपल्याला इथं छानपैकी ब्रेकआउट दिले। आता हा एक गॅप आहे, हा एक गॅप मार्केटला फील करायला मार्केट येऊ शकतो, ज्या गॅप वरती आपल्याला लक्ष ठेवणं आहे मित्रांनो। हा गॅप येतोय जवळचा आजचा गॅप। ठीक आहे, म्हणजे 21,000 एक आपला एक सपोर्ट येतोय। जर आपण हा जो स्विंग आहे फर्स्ट स्विंग मार्केटचा, याला मी थोडंसं जरा व्यवस्थित करतो, म्हणजे हा आपला एक स्विंग येतोय, हे दोन आपल्यासाठी एक स्विंग आहे। हे दोन स्विंग जर मार्केट इथं टाइम स्पेंड करून जर याला ब्रेकआउट करते, जवळजवळ येतोय आपला 21,100। 21,100 जर या ठिकाणी ब्रेक करते तर आपल्याला फर्स्ट सपोर्ट राहील हा 21,000चा। इथून मार्केट एक हमखास एक म्हणजे खूप ब्राईट चान्सेस आहे की याच्यावरती इथे बाउन्स बॅक घेऊ शकतो, तर त्या लेवलवरती आपल्याला लक्ष ठेवायचं आहे। जर मार्केट इथं आजच्या सारखं जर हायली गॅप अप जर ओपन झालं, तर गॅप अप जर ओपन झालं या ठिकाणी आपल्याला इथं प्राइस ऍक्शन चेक करणं गरजेचं आहे की मार्केट त्याला हायर हाय बनवतोय का लोअर लो बनवतोय। जर गॅप अप ओपन झालं तर याला मी थोडंसं याला जर आपलं मार्केट ह्या रेंजच्या वरती जर आपलं गॅप अप ओपन झालं तर आपल्यासाठी जो टार्गेट येतो हा 21,000
350 या टार्गेटला जर मार्केट इथं ब्रेकआउट करते तर आपल्यासाठी 100 पॉईंट इथून वरती जायला जे मार्केटला जास्त टाइम लागणार नाही. इथं बाहेर खूप स्ट्रॉंग आहे, तर ते आरामात आपल्याला 21,450 पर्यंतचे टार्गेट आपल्याला रीच करून देऊ शकतात, ज्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जर इथं गॅप डाऊन ओपन झालं मार्केट तर या ठिकाणी आपल्यासाठी एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे 21,000चा. या ठिकाणी जर तुम्हाला एखादा बुलिश पॅटर्न दिसते तर त्याचा आपण फायदा घेऊन इथं आपण ट्रेड घेऊ शकता. उद्याच्या डेटला जो आपला मिनिमम स्टॉप लॉस आहे किंवा मॅक्सिमम स्टॉप लॉस जरी आपण म्हणलं तर 30 पॉईंटच्या वरती आपला स्टॉप लॉस नाही पाहिजे. 30 पॉईंट रादर दॅन 20 पॉईंट घेतले तरी चालेल आणि आपण टार्गेट एक 50 पॉईंट पर्यंत आपण इथं टार्गेट आपण रीच करू शकता स्पॉट वरती, तर त्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रतिक्रिया असेल कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. आपल्याला पण या टेलिग्राम चॅनलला जर जॉईन व्हायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. कुठल्याही एका लिंकवरून तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करू शकता आणि मला डीएम करू शकता इंस्टाग्रामवर. मी भेटतो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. हॅपी ट्रेडिंग. जय महाराष्ट्र.